राम रावणाचे जावई होते, तर मग युद्ध का झाले? सीता लक्ष्मणाची बहीण होती, तर त्याची भावजई कशी झाली? प्रेक्षक हो, आज मी तुमच्या समोर रामायणातील एक अशी रहस्यमय आणि गुंतागुंतीची कोडी घेऊन आलो आहे की जे तुम्ही ऐकताच तुमच्या मनात अनेक प्रश्न तयार होतील. हे दोन प्रश्न ज्यांना शतकानुशतकी पंडितांना आणि विद्वानांना गोंधळात टाकले आहे. पण आज आपण या गुंत्याचे निरासन करणार आहोत. एक अशी विश्वसनीय परंतु खरी कथा जी तुम्हाला थक्क करून टाकेल. तर तयार व्हा एक अप्रतिम सत्याच्या शोधात. प्रथम प्रश्न, राम रावणाची जावई कशी होऊ शकतात? रावणाने तर सीतेचे हरण केले होते, तो तिचा शत्रू होता, मग जावई हा शब्द कसा? हे समजण्यासाठी आपल्याला जाणे पाहिजे रावणाच्या कुटुंबात, त्याच्या पत्नी मंदोदरीच्या एका अत्यंत गुप्त रहस्याकडे. ही कथा सुरू होते लंकेतील एका दुष्काळापासून. रावण, जो एक पराक्रमी आणि प्रचंड ज्ञानी असूनही अहंकारी होता, त्याने आपल्या राज्यातील संत महात्मांकडून कर गोळा करण्याचा निर्णय घेतला. पण संतांकडे धन नव्हते. मग रावणाने काय केले? त्याने त्या संतांचे रक्त घ्यायला सुरुवात केली. त्यांचे रक्त एका कळसात भरले. एक दिवस एका संताच्या कुटीराजवळ एक कळस दुधाने भरलेला सापडला. रावणाने त्या कळसात संतांचे रक्त मिसळले आणि तो कळस आणून त्याच्या पत्नी मंदोदरीला दिला. हा विषारी पदार्थ आहे, काळजीपूर्वक ठेव, असे सांगून रावण तिथून निघून गेला. पण मंदोदरीला रावणाचा इतर स्त्रियांशी असलेल्या संबंधांवर मोठा राग आला होता. एक दिवस तिने आत्महत्या करण्याचे ठरवले. तिने तो कळस उघडला आणि त्यातले रक्त मिश्रित दूध प्यायली. पण ती मेली नाही, उलट ती गर्भवती झाली. ही रावणाची अपेक्षा नसलेली गर्भधारणा घाबरलेल्या मंदोदरीने रावणाला सांगितले, तुमची गर्जना इतकी शक्तिशाली आहे की मी गर्भपात करू शकते, ती मला पाहायची आहे. रावणाने गर्जना केली आणि त्याच्या त्या शक्तीने मंदोदरीचा गर्भपात झाला. मंदोदरीने तो गर्भ पुन्हा त्याच कळसात ठेवला आणि लपवून दिला. काही काळानंतर लंकेतील देवाने सांगितले की हा कळस लंकेसाठी विनाशकारी ठरेल. घाबरलेल्या रावणाने तो कळस कोणत्या तरी समृद्ध राज्यात पुरून टाकायचे ठरवले आणि त्याची निवड केली राजा जनकाच्या मिथिलेची. त्याने तो कळस मिथिलेतील भूमीत पुरला. त्यानंतर मिथिलेत दुष्काळ पडला. राजा जनकांना सल्ला मिळाला की त्यांनी हे हल चालवून यज्ञ करावे. जनक आणि राणी सुनयना हल चालवत होते. तेव्हा जमिनीतून तो कळस बाहेर आला. त्यात त्यांना एक सुंदर बालक आढळले. जनक सुनयनाने तिला मुलगी म्हणून स्वीकारले आणि तिचे नाव सीता असे ठेवले. म्हणजेच सीता मंदोदरीच्या गर्भातून जन्मली आणि मंदोदरीची ही रावणाची पत्नी, तर सीता रावणाची मुलगी ठरली. आणि जेव्हा श्रीरामाने सीतेशी विवाह केला तेव्हा राम रावणाचे जावई झाले. पण मग युद्ध का? कारण रावण ज्योतिषशास्त्रात पारंगत होता. सीतेच्या स्वयंवरात त्याने तिची हस्तरेषा पाहिली होती. त्या रेखा त्याला सांगत होत्या की सीतेचा पतीच त्याचा काल होईल. म्हणूनच त्याने सीतेला हरण केले, तिला स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण विधिलिखित टाळता येत नसतं. रावणाचे जावई असूनही रावणाच्या अहंकारामुळे आणि सीतहरणामुळे युद्ध अपरिहार्य झाले. आता दुसरं कोडं, सीता लक्ष्मणाची बहीण कशी? ही कथा जोडलेली आहे भगवान परशुराम, शेषनाग आणि पृथ्वीमाता यांच्याशी. परशुरामांनी भगवान शंकरांकडून शिक्षण घेतले आणि गुरुदक्षिणा मागितली. शंकरांनी सांगितले, मला शेषनागाच्या फण्यावरची मणी हवी. शेषनाग, ज्यांच्या फण्यावर पृथ्वी टिकली आहे. शेषनाग आणि पृथ्वीमाता घाबरल्या. त्यांनी एक युक्ती रचली. पृथ्वीमाता एक वृद्ध आईचे रूप धारण करून आणि शेषनाग एक लहान मुलाचे रूप घेऊन परशुरामांसमोर आले. त्या आईने परशुरामांना सांगितले, माझ्या या मुलाला राहायला जागा नाही, तो खूप चेष्टेखोर आहे, तुमचे सामान फोडू शकतो. मग परशुरामांनी वचन दिले, काहीही झाले तरी मी या मुलाला काहीही करणार नाही. आणि मग काय झाले? परशुराम 10 दिशांनी लढाई करून राजांचे धनुष्य आणि शस्त्रे जिंकून आणू लागला. पण तो मुलगा म्हणजे शेषनाग ती सर्व शस्त्रे आणि धनुष्य मोडून टाकू लागला. परशुरामांना राग येईल, पण आपल्या वचनामुळे ते मुकाट्याने सहन करीत. हा शेषनागच पुढे लक्ष्मण म्हणून अवताराला आला आणि पृथ्वीमाता त्या आईच्या रूपात होत्या. याच पृथ्वीमातेच्या गर्भातून जमिनीतून सीता प्रकट झाली. म्हणजेच पृथ्वीमातेची मुलगी म्हणून सीता आणि पृथ्वीमातेचा मुलगा म्हणून शेषनाग म्हणजेच लक्ष्मण हे बहीण भाऊ झाले. पण जेव्हा श्रीरामाने सीतेशी विवाह केला तेव्हा सीता लक्ष्मणाच्या भावाची पत्नी झाली, म्हणजेच ती त्याची भावजई झाली. म्हणजेच ही दोन्ही कोडे सोडवणारे सत्य आहे, राम रावणाचे जावई होते कारण सीता रावणाची पुत्री होती आणि सीता लक्ष्मणाची बहीण होती कारण दोघेही पृथ्वीमातेची अपत्य होते. पण नात्यात हे गुंतागुंती काही योगायोग नाहीत, तर ते दाखवतात ते नशिबाची गुंती किती विलक्षण असतात. अहंकारामुळे रावणाला आपल्याच जावयाशी युद्ध करावे लागले आणि भगवान श्रीरामांनाही धर्मरक्षणासाठी आपल्या सासऱ्याशी म्हणजेच रावणाशी लढावे लागले. हीच कथा आपल्याला शिकवते की नियतीच्या पाऊलखुणा कोणालाही वळवता येत नाहीत. सत्य, धर्म आणि कर्तव्य यांच्या पुढे सर्व नाती गौण असतात. प्रेक्षक हो, ही कथा पूर्ण करण्यापूर्वी एक गोष्ट, अशी अनेक आवृत्त्या आणि पुराणकथा आहेत. काही जण म्हणतात सीता रावण मंदोदरीची कन्या होती, तर काही नाही असंही म्हणतात. पण या कथेचा आशय स्पष्ट आहे. अहंकार हा मनुष्याचा शेवटचा शत्रू आहे आणि विधिलिखितालाही कोणीही बदलू शकत नाही. रामायण हे केवळ एक काव्य नाही, तर जीवनाचे दर्शन आहे. तुम्हाला हे सत्य कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर श्रीरामांचे सच्चे भक्त आहात तर जय श्रीराम जरूर लिहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अशाच एका रहस्यमय कोडीचे शोध घेण्यात आपण भेटूया. तोपर्यंत राम राम.